सर, 2 मिनिटं तुम्हाला मध्ये अभिनंदन करावं. 2 मिनिटं तुम्हाला मध्ये थांबवतो. एक सामान्य नागरिक म्हणून डॉक्टर नीतू पाटील इथे उपस्थित आहे. एक सामान्य नागरिक म्हणून सर तुम्हाला काय वाटतंय या विषयात? स्वच्छ भारत अभियान जे चालू केलेलं आहे ते खरं हे ऑन पेपर आलं 19 जून 2006ला. भुसावळमध्ये सर्वे झाला जानेवारी फेब्रुवारीच्या पिरियडमध्ये. आता विषय असा आहे की त्यांनी जे क्रायटेरिया ठरवलेले आहे की ज्याच्यावरती मिशन राबवलं आहे ते वैयक्तिक टॉयलेट, कम्युनिटी टॉयलेट, पब्लिक टॉयलेट, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि वॉटर. याच्यामध्ये असं कुठलाही क्रायटेरिया नाहीये की शासनाने पण ठरवलं नाहीये की याच्यामध्ये जर एखादा शहर मागे पडलं किंवा दुसरा नंबर तिसरा नंबर तर कोणाला दोष द्यायचा आहे का, तो क्रायटेरियाच नाहीये. त्यामुळे सरांच्या मताला मी सहमत आहे की इथं दोष देण्याची गरज नाहीच आहे कोणाला. आता काय आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, त्यामुळे ही एक सामूहिक जबाबदारी संपूर्ण भुसावळकरांची आहे. आणि दोष द्यायचा तर मग हे असं होईल की सर मी पेपर संपूर्ण लिहिला पण फेल झालो कारण समोरच्याने चुकीचे उत्तर लिहिले. कारण आधीच्या सत्ताधाऱ्यांनी जे काही वाढवून ठेवलंय ते तसंच जसं पुढे आलेलं आहे. आणि आता जी सत्ताधारी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी, हे सत्तेमध्ये येऊन फक्त 2 महिने झाले. जे ऍक्च्युअल वर्क काम करायला तसे 4 महिने झाले, कारण झेडपीच्या निवडणुका, विधान परिषद निवडणुका. त्यामुळे आता जसं सरांनी सांगितलंय, आता त्या मागच्या सत्ताधाऱ्यांचं 10 वर्षाचं काम आणि आता आलेली भारतीय जनता पार्टीचं 2 महिन्याचं काम हे कंपॅरिझनच होऊ शकत नाही. त्यामुळे इथं कोणाला दोषारोप देण्यापेक्षा आता काय परिस्थिती आहे आणि आपण काय करू शकतो याच्यावर जर जास्त चर्चा झाली तर ते योग्य राहील.